जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 893व्या जयंतीनिमित्त बसवेश्वर चौकात प्रतिमा पूजन व रॅली संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील 12 पत्थर चौकात असलेल्या बसवेश्वर चौक या ठिकाणी आज दिनांक 10 मे 2024 रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 893व्या जयंतीनिमित्त सर्व लिंगायत समाज बांधव यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, जयघोष करण्यात आला। सदर प्रतिमा पूजन डॉक्टर सुशील कुमार महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। तर या कार्यक्रमाप्रसंगी किशोरप्पा मोगलाईकर, दिनेश भाऊ डोंगरे, नितीन लिंगायत, सचिन करणे, कपिल लिंगायत, शशी मोगलाईकर, चिलू आवडकंटे, राकेश गादगे, राजू हेडे, प्रशांत लगडे, अनिल बोब सेठी, प्रवीण ज्ञाने, वाल्मिक लिंगायत, रिंकू लगडे, प्रशांत हेडे, पार्थ लिंगायत, मुन्ना करणे, नंदुअप्पा लदे, पिंटू बुद्रुक, सुभाष करणे, यतीन आवडकंटे, प्रमोद लाटे, लक्ष्मण लिंगायत, अमोल बोरकर, रामेश्वर साबरे, गणेश हेडे, कुणाल लिंगायत, नितीन गुडवे, मनोज देवकर, दीपक लोहारकर, अशोक गुडवे, राजीव गांडगे, हेमंत लिंगायत, महेश लिंगायत, शेखर बनसोडे, सुभाष वाडेकर, चंद्रकांत जैतपुरे आदी सर्व पदाधिकारी, समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसवेश्वर महाराज की पंचाचार्य, क्रांति सूर्य, क्रांतिवीर, थोर समाजसुधारक, क्रांतिवीर, लिंगायत संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज की जय। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। लिंगायत धर्माचा जय, लिंगायत धर्माचा जय, लिंगायत धर्माचा आप सब जगज्योती क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या 893व्या जयंतीनिमित्त सर्व वीर सर्व लिंगायत बांधवांतर्फे सर्व बांधवांतर्फे कार्यक्रम आयोजित केला आहे। सकाळी 9:30 वाजता महात्मा बसवेश्वर चौकामध्ये प्रतिमा पूजनचं आहे। त्यानंतर महापालिका आणि कलेक्टर ऑफिस दुपारी 12 वाजता महाराजांच्या जन्मानिमित्त गल्ली नंबर 5 मठ येथे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। तरी सर्वांनी यावे। तसंच अक्षय तृतीयेनिमित्त सर्व धुळेकर हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा। नाव सांगा। सकाळी प्रतिमा पूजन, त्यानंतर 9:30 वाजता रॅलीचे आयोजन केले आहे। रॅली आपले गल्ली नंबर 5 येथून निघून धुळे महापालिका तेथून कलेक्टर ऑफिस येथे निघणार आहे। नंतर मठामध्ये गल्ली नंबर 5 येथे महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला आहे। तसेच संध्याकाळी 6 वाजता भव्य अशी मिरवणूक आयोजित केली आहे। मिरवणुकीनंतर मिरवणूक झाल्यानंतर मठामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आहे।